नर्मदे हर पहाटेचे 7:15 वाजलेत आणि आता आज सकाळची जर्नी सुरू झाली. नर्मदे हर छोट्या गेटमधून चला. छोट्या नर्मदे हर मात गंगे हर जटाशंकरी हर. रम्य पहाट आहे आणि थंडीचं आज वातावरण फार कमी आहे, जास्त थंडी नाही, पण तरी देखील परिक्रमेच्या नियमानुसार सूर्योदयानंतर प्रवास करायचा आणि छानसा सूर्योदय झाला आहे. नर्मदे हर. आणि अगदी मैयाच्या तटावर बोरास गाव आहे आणि फार सुंदर इथे दुर्गादेवीचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये रात्री विश्राम मिळाला. परिक्रमावासींची खूप छान सेवा करता येतो आणि परिक्रमावाशांचेही सुद्धा लक्षणं चांगले आहेत. पुणे धुणे सगळीच लोक सांगत आहेत आणि जास्त करून त्याचीच व्हिडिओ, त्याचीच क्लिप्स व्हायरल होत आहेत. पण इथे चांगलं शोधायला आलो. आपल्या माझ्या नजरेमध्ये तरी असं काही आढळत नाही की कुठल्या परिक्रमावासींचा दुर्व्यवहार आहे किंवा कुठल्या आश्रमधारी परिक्रमावासींना गैरवर्तणूक देत आहेत. मुळीच नाही. कारण आपल्याला आपल्या गरजा कमी करायच्या आहेत आणि कमी आहेतच. त्यामुळं फार सुविधांची अपेक्षा आपण करणे हे चुकीचं आहे. काहीतरी साधना करायला आलो आणि थोड्या गोष्टीवरून आपण जर प्रॉब्लेम क्रिएट करत राहिलो. एका ठिकाणी फार सुंदर लिहिलं होतं. एका आश्रमामध्ये होतो तर तिथे लिहिलं होतं, यदि आप समस्या में हो, बघा, यदि आप समस्या में हो तो समस्या उस स्थिति या उस स्थान में नहीं, आप स्वयं एक समस्या हो. किती छान बोध आहे. तुम्ही जर संकटात असाल तर संकट तिथल्या वस्तू किंवा वातावरणात नाही, तर तुम्ही स्वतः एक संकट आहात. म्हणून सुविधांची अपेक्षा टाळली तर परिक्रमा छान घडते. आणि आहेत काही खूप चालणारे सुद्धा आहेत जे 70-75 दिवसात खरोखर 100% चालूनच परिक्रमा करत आहेत. आणि जी जास्त वेळ लावत आहेत ती लोकंसुद्धा चालूनच परिक्रमा करत आहेत. त्यामुळं परिक्रमेमध्ये शेवटी मैया प्रत्येकाच्या सोबत आहे. त्यामुळं कोणी असं साधून करतील अशातला काही भाग नाही. दुखण्यामुळे कोणाला चालावं लागत असेल तर ती मैयाचीच कृपा आहे. नर्मदे हर. बघा, सूर्यनारायणाचं दर्शन करा. नर्मदे हर. नर्मदे हर. बोरास येथून निघून चौरास येथील आश्रमाकरता जात असताना अशा प्रकारचा हा प्रवास आहे. खूप आनंददायक, खूपच आल्हाद या प्रवासामध्ये आहे. कारण कच्चे रस्ते आहेत, कुठल्या वाहनाची वर्दळ नाही किंवा कोणाला ओव्हरटेक करायचं, कोणाला कव्हर करायचं, काही नाही. माझे या अकोल्याचे जोडीदार आहेत, ते चालत आहेत पुढे काही काळाचे का असेना. आणि ही नर्मदा मैयाने घालून दिलेली भेट आहे. ज्यांच्याबरोबर मी परिक्रमा उचलली ते सुद्धा परिक्रमेतच आहेत आणि त्यांचीसुद्धा मैया छान परिक्रमा करेल. ते पुढं चालत आहेत आणि मी पाठीमागनं. असं चाललं आहे सगळं. इकडे विटांचा पजाय म्हणतो आपण त्याला, तर आहे. ग्रामस्थ या ठिकाणी विटा बनवून घरं बांधण्याच्या उपयोगासाठी विकतात. आणि सुंदर मैयाचा तट आहे. हे बघा, मैयाच्या तटाला गव्हाची शेती. नर्मदे हर. अशा प्रकारचा रस्ता आहे आणि अवघड लगत उतरावं लागतं. नर्मदे हर. थोडं कुठेतरी असतं थोडं अडचणीचा भाग, पण बाकी प्रत्येक ठिकाणी नाही.
हो हो, या या या, सपोर्ट पाहिजे. मैयाने थांबवलं. या मैया. नर्मदे हर. बसून या, बसून या, घाई करू नका. या मैया, बसून या. बघा तिथं लय अवघडल्यासारखं आहे. पण मी शेक हातात दंड काही का हातात सेल्फी स्टिक घेऊन आलो. मग याला नाही जमलं, त्यांना बसून यावं लागलं. नर्मदे हर. हा खरा तटमार्ग. बघा सूर्याचं तेज कसं मैयाला एखाद्या दिव्य ज्योतीप्रमाणे ओवाळते. आणि हा सूर्यनारायण मैयाला जणू सूर्यनारायणाने आपल्याला तेजाने साडी चढवली असं दिसतंय. नर्मदे हर. चौराच्या दिशेने जायला लागलो. खाली उतरून चौरा सवन रस्त्यावर आहे. सध्या इथं ढाळ आहे खूप. नहीं जाओ जाओ बाबू, धीरे धीरे चलो, कोई वादा नहीं. सब बाहर ये लकड़ी पे देना. असे रस्ते तटावर येतच असतात, कारण हे प्रत्येक वर्षी बदलतात. मग याचा पूर येतो, रस्ते वाहून जातात. परत ग्रामस्थ, परिक्रमा सेवाधारी हे खोदून काढतात आणि परत तयार करतात. श्रीराम जय राम जय जय राम. नर्मदे हर. नर्मदे हर. कुठली माऊली? मी नगरचा. नगर, महाराष्ट्र. हां हां. नर्मदे हर. नर्मदे हर. नगर नगर नर्मदे हर. सुंदर मैयाचा तट. आणि इथे 9:30ला 9:45ला आम्हाला प्रसाद मिळाला. आज आमच्याबरोबर प्रसादाला गौरीताई गंगाने, मराठी कीर्तनकार, ह्यासुद्धा आहेत. नर्मदे हर. आणि सुंदर चौसाळ्याचा आश्रम आहे. अगदी मैयाच्या पात्रात हा आश्रम आहे. नर्मदे हर. शितोळेताई वगैरे सर्वच मंडळी या ठिकाणी आहेत. नर्मदे हर. मैया, प्रसाद झाली का बाकी अजून? बरं बरं बरं. नर्मदे. हां हां, ठीक आहे. आळंदी शितोळेताई. नर्मदे हर. नर्मदे हर. देखो बाबा, आपका नाम बताइए. आनंद. आनंद भैया. अपना गाव कोणसा आहे? चौरास. हे बा, चौरास येथील हे मुलं आहेत आणि यांचं खेळायचं वय आहे आणि इच्छा पाहिजे. घरात मोबाईल असतील. मोबाईल है आपके घर में? देखते हो क्या आप? बघा, मोबाईल पाहणारी मुलं आहेत हे. पण खेळण्यासाठी कौन से गाव जा रहे हैं अभी? बोरस. नहीं, अभी कहाँ जा रहे खेलने के लिए? हां, भट्टा. वीट भट्ट्यावर त्यांचे आई वडील काम करत असतील, तर तिथे हे मुलं चालले भट्ट्यावर खेळायला. पण एक विशेष आहे. आपने बॅट दिखाओ बाबा, हमारे बॅट दिखाओ. एक बॅट दिखाओ. यांच्याकडे साधन नाही आहे काही, फक्त इच्छाशक्ती आहे. बघा, ही बॉटल आहे. या बॉटलला 3 काठ्या आणि तिला अशा पट्ट्या लावल्या आहेत. त्या बॉटलच्या एकाच बॉटलपासून एक बॅट बनवली. आणि बॉल कोणसा आहे आपका? कहाँ है? कहाँ है बॉल? हे बघा, ही बॉटल त्यांचा बॉल आहे. आणि 3 काठ्यांपासून त्यांनी एक बॅट बनवली. म्हणून फक्त इच्छाशक्ती पाहिजे. काय मुलं कलाकार आहेत. ते गरिबाची मुलं आहेत, पण आनंदाने जगतायत आणि विशेष म्हणजे खेळतायत. त्यांच्या घरात पण मोबाईल आहे, पण मुलांनी खेळलं पाहिजे. नर्मदे हर. नर्मदे हर.
नर्मदे हर. आता आम्ही आहोत अनघोरा या गावात आणि हे रायसेन जिल्ह्यामध्ये छोटंसं गाव आहे. आणि या तटावर म्हणजे तटावर चालत असताना आम्हाला एक छोटंसं शिवलिंग दिसलं. आम्ही चौकशी केली तर इथे जनक राजांनी तपश्चर्या केली होती आणि त्यांच्याच नावाचं जनकेश्वर तीर्थ म्हणून सांगितलं. पण मग म्हटलं तीर्थ आहे तर काही भवन मंदिर वगैरे काही असेल तर इथे तसं काहीच नाही. केवळ एक छोटंसं शिवलिंग आहे. आपण बघा. आणि शिवलिंगाचं स्वरूप हे एका रेड्याच्या स्वरूपात आहे. यक्षस्वरूपाय जटाधराय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै आमचे प्रयागराजचे बाबाजी तर त्या ठिकाणी शिवलिंगाची आराधना करतायत. पूर्ण माहिती ऐकण्यासाठी माझा लॉंग व्हिडिओ बघा. नर्मदे हर. नर्मदे हर. हे आहे जनकेश्वर तीर्थ. हे बघा नंदी महाराजांच्या पाठीवरून शिवलिंगाची उत्पत्ती झाली आहे आणि अशाच प्रकारची गणना ही स्वयंभू शिवलिंग आहे. आणि या शिवलिंगाचं एक विशेष महत्त्व आहे की पावसाळ्यामध्ये जर इथे मैयाला पूर आला तर मोठी मोठी पहाडं मोठे मोठे ट्रक गाड्या वाहून जातात. पण हे शिवलिंग इथून वाहून जात नाही. बरेचदा लोक काळजीपोटी हे शिवलिंग इथून उचलतात आणि इकडे वर ठेवतातही. पण परत ते शिवलिंग या ठिकाणी आणून ठेवावं लागतं. कितीही महापूर आला तरी हे शिवलिंग या ठिकाणी स्थान सोडत नाही. आणि अतिप्राचीन शिवलिंग आहे जनकेश्वर म्हणून राजा जनकांनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती आणि म्हणूनच या शिवलिंगाची जनकेश्वर अशी ओळख आहे. इथे काही मोठं भवन नाही, कुठलं काही मंदिर नाही, काही नाही. पण या तीर्थाचं आणि या जनकेश्वर शिवलिंगाचं फार विशेष महत्त्व आहे. शिवलिंगाचं परत दर्शन घ्या. बघा अशा प्रकारे हे शिंगे आहेत. हा चेहरा आहे, हा मागचा पाय आणि त्या पायावरून अशी शेपटी आली आहे आणि असे बसलेले नंदी महाराज आणि त्यांच्या पाठीवर हे शिवलिंगाचं स्वरूप आहे. असं शिवलिंग आपल्याला कुठंच पाहायला मिळणार नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. अशा प्रकारे हे छोटंसं शिवलिंग आहे आणि या छोट्या शिवलिंगामध्ये खूप महत्त्व आहे. राजा जनकांनी या ठिकाणी तपश्चर्या केली आणि त्यांच्या हस्ते स्थापित झालेलं हे स्वयंभू शिवलिंग फार दिव्य असं शिवलिंग आहे. आणि सांगतात की महापूर ज्यावेळेस येतो त्यावेळेस इथे मोठी मोठी दगडं वाहून जातात पण हे शिवलिंग जात नाही. आणि याचा उल्लेख आहे नर्मदा खंड, स्कंद पुराणातील एक नर्मदा खंड म्हणून भाग आहे, त्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. तर फार असं दिव्य दर्शन झालं. मैयाच्या या तटावर अनेक संत महात्मे योगी राजर्षी महर्षी यांनी तपश्चर्या केल्या आहेत आणि त्यापैकीच राजर्षी जनक अशी ज्यांची ओळख आहे, ते विदेही म्हणून त्यांचं लक्षण होतं, त्यांचं हे तीर्थ आहे. असा हा परिसर आहे. काही इथे मंदिर नाही, कुठलं काहीच नाही, पण तीर्थ फार प्रसिद्ध आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. जनकेश्वर आश्रममध्ये थोडा विश्राम करून निघालो तर बघा गावाची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे आणि अगदी टेकडावर आहे. स्प्रिंकलरद्वारे पाणी वगैरे देत असतील. पेरणी केली कशी हा विचार करा. सुंदर या ठिकाणी शेतकऱ्यांचं नियोजन आहे. या मध्य प्रदेशचा हा जो भाग आहे या भागात इंचभर जागा खुली नाही. प्रत्येक ठिकाणी शेती. बघा कशी पेरणी केली. नर्मदे हर. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर शेताच्या शेजारून पडीत शेतीमधून इकडं शेत आहे आणि असे रस्ते आहेत. हे रस्ते कुठल्याच मॅपमध्ये सापडत नाहीत. पण या माध्यमातून पैदल परिक्रमाशींचं अंतर चालायचं कमी होतं म्हणून असं हे गावकरी मंडळी व्यवस्था करून ठेवतात. आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या खाणाखुणा त्यांच्या असतातच. ती लावायसाठी ते स्वतंत्र स्पेशल पितात. हे बघा इथे असा कपडा बांधून ठेवला. इथे समोर या झाडाला पन्नी अडकवलेली आहे. बघा छोट्या छोट्या खाणाखुणा असतात आणि परिक्रमेत आला म्हणजे तो त्या खाणाखुणा शोधणारा परिक्रमावासी प्रत्येक परिक्रमावासी तेवढा सुज्ञ होतोच. नर्मदे हर. नर्मदे हर. दुपारचे 3:15 वाजलेत. टिंबरावनच्या दिशेने जात असताना या ठिकाणी समोर एक आश्रम दिसतोय. श्रीजी बाबा धाम असं त्या आश्रमाचं नाव आहे.
आणि तो मैयाच्या दक्षिण तटाला आहे आणि आपली परिक्रमा हे उत्तर तटाला चालली आहे. अशा प्रकारे लोकांच्या घराच्या परिसरातून नर्मदे हर पगदंडीचे मार्ग हे कुठूनही जाऊ शकतात. काही गाड्यातूनही जातात. आताही गाड्यातून पगदंडीचा मार्ग जातो आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. बघा किती तिरपा पहाड आहे. छोटीशी वाट आहे, पण इथे सुद्धा या तटाने इथे हरभरे लावले, चणे आणि त्यात राजगिऱ्याचं पीकसुद्धा पण इथले ग्रामस्थ केल्यात. खाली नर्मदा मैया आहे आणि वर हा रस्ता छोटासा कच पाडून पगदंडी बनवली आणि इथे सुद्धा हरभऱ्याचं पीक आहे. कसं पेरलं असेल आणि कसं त्या ठिकाणी व्यवस्थापन होईल नर्मदा मैयालाच माहिती आणि शेतकऱ्यांना माहिती. तेव्हा खाली पण राजगिऱ्याचं पीक आहे, लाल झाडं. नर्मदे हर. आता आम्ही पोचलो आहे सोकलपूर, श्री गुरुचरण समाधी सोकलपूर आणि इथे आहे शुक्लेश्वर तीर्थ. नर्मदे हर, मात गंगे हर, जटाशंकरी हर. इथे भजन चालू आहे त्यामुळं आवाज जास्त येत नसेल. नर्मदे हर. ही संजीवन समाधी आहे. महाराजांनी ते स्वतः संजीवन समाधी धारण केली आहे. नर्मदे हर. लक्ष्मीनारायणाची मूर्ती आणि त्याचबरोबर इथे नर्मदा मैयाची फारच नाजूक आणि सुंदर मूर्ती आहे. नर्मदे हर. नर्मदे हर परिक्रमा वाशींसाठी प्रसादी तयार करणं सुरू आहे आणि आजचा विश्राम जो आहे हा रिछावन येथील शिवमंदिर या ठिकाणी आहे आणि हे शिवमंदिरसुद्धा पुरातन होतं. या शिवमंदिराची खाली ही ठेवण आहे. तर ही ठेवण कायमस्वरूपी आहे. हे इथे हा जो चबुतरा आहे इथून पासून सर्व ठेवण ही पुरातन आहे आणि फार जुनं शिवमंदिर असल्याची माहिती पुरातत्व विभागाने गोळा केलेली आहे. आणि अशा प्रकारे मुख्य मंदिराचं गर्भगृह आहे. तर या ठिकाणी हे बांधकाम जे आहे हे जुन्या ठेवणवर आहे. खालचं सुद्धा बांधकाम जुनं आहे आणि इथे आतमध्ये शिवलिंग आहे आणि सुंदर असं प्रवेशद्वार आता नवीन केलं आहे. आणि हे जुन्या धर्मविरोधी आक्रांतांनी तोडून ठेवलेले भग्न अवशेष आहेत. तर हे इथे पुरातत्व विभागाने खोदकाम केल्यानंतर हे सर्व आढळून आलं आणि हे साहित्य आहे बघा किती लहान लहान तुकडे केलेत मूर्खांनी. खूपच लहान लहान तुकडे केलेत, अगदी छोटे छोटे तुकडे. किती कष्टाने बनवलेलं हे सर्व साहित्य आहे. याचे छोटे छोटे तुकडे केलेत त्यांनी. आक्रांता म्हणजे केवळ धर्म आणि धर्म नष्ट करण्याच्याच उद्देशाने इथे आले आणि त्यांनी ही सर्व आपली वास्तुकला मट्टीमोल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. अगदी बारीक नक्षीकाम इथे होतं. छोटे छोटे अगदी छोटे छोटे तुकडे घेतलेत आणि पुरातत्व विभागाने संशोधन करून या ठिकाणी ठेवलं आहे.
अगदी छोट्या छोट्या मूर्त्या आहेत आणि सुंदर रेखीव मूर्त्या आहेत. देशाच्या नकाशावर हे गाव दिसणारही नाही एवढी कारागिरी करून गेलेत आपले पूर्वज. आणि विदेशी आक्रांतांनी हे सर्व तीर्थ छिन्न विछिन्न करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आणि नर्मदा मैयाच्या किनारी रिछावन नावाचे एक गाव आहे, याची सुद्धा आपल्याला ओळख यामुळे होते. बघा किती सुंदर मूर्त्या आहेत, अगदी बारीकही मूर्त्या आहेत. अगदी माझ्या अंगठ्यापेक्षा लहान चेहरा आहे हा. एवढं सुंदर काम या ठिकाणी झालं होतं. तरी देखील ठीक आहे, नर्मदा मैया जे करते ते कालांतराने तरी फली लागते. नर्मदे हर, मात गंगे हर.